नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, सर्वात पहिले आपण सुरुवात करणार आहोत आजच्या पंचांगाने. आज 2 जुलै मंगळवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार आज मंगळवार 2 जुलै 2024 आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी आहे. ही एकादशी तिथी सकाळी 8:40 वाजेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ होणार आहे. आज नक्षत्र आहे कृतिका, जे दुपारी 4:40 पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आजच्या विशेष व्रत आणि सणाकडे. आज योगिनी एकादशीचा पवित्र व्रत आहे. हे व्रत धारण करणाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी आहे. हे व्रत आचरण केल्याने समस्त पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्तीही लवकर होते. यानंतर आपण वळूया आजच्या मुहूर्तावरती. आजचा राहू काळ आहे, जो सुरू होणार आहे दुपारी 3:50 जो की असणार आहे दुपारी 5:32 पर्यंत. या वेळेत कोणतेही शुभ कार्य करणं तुम्ही टाळू शकता. तसेच आजचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 पासून असणार आहे, जो की 12:57 पर्यंत राहणार आहे. हे अत्यंत शुभ मानले जात आहे. आज सूर्य मिथुन राशीमध्ये स्थित आहे, यामुळे मिथुन राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे आणि चंद्र सकाळी 11:14 पर्यंत मेष राशीत असेल आणि त्यानंतर वृषभ राशीत प्रवास करणार आहे. आजचा दिवस योगिनी एकादशीचा पवित्र व्रत धारण करणाऱ्यांसाठी अत्यंत शुभ आहे. पंचांगानुसार सांगितलेल्या शुभ मुहूर्ताचा योग्य वापर करून आपले कार्य आपण सफल बनवू शकता. सूर्य आणि चंद्राच्या राशीच्या स्थितीवर आधारित आपल्या दिनचर्येत थोडेसे बदल करून आपला दिवस अधिक फलदायी आपण बनवू शकता. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या तूळ दैनिक राशी भविष्याने. आज तुमच्या घराशी संबंधित काही चांगल्या बातमीसाठी तुम्ही तयार राहणार आहात. निवासस्थानातील बदल होऊ शकतो किंवा नवीन घर खरेदी करण्याच्या योजनेलाही अंतिम रूप तुम्ही देऊ शकता. तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा लाभ घ्या. जर तुम्ही काही काळापासून तुमच्या घराला किंवा त्याच्या कोणत्याही भागाला नवीन रूप देण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ त्याच्यासाठी अतिशय योग्य आहे. याचबरोबर आपण वळूया तूळ राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. ही वेळ काही जबरदस्त शारीरिक मेहनतीची क्रिया करण्याची आहे. वजन उचलणं एक उत्तम पर्याय ठरू शकतो. जर तुम्ही एखाद्या ॲथलीट कार्यक्रमात किंवा ट्रेनिंग कार्यक्रमात सामील होण्याचा विचार करत असाल, तर निर्णय तुम्ही आज घेऊ नका, तर निर्धास्तपणे सामील व्हा. तुम्हाला चांगल्या आरोग्याची आणि ऊर्जेची अनुभूती नक्कीच होईल. व्यायामामुळे तुम्हाला स्वतःच्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदतही होईल आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील कोणत्याही संबंध किंवा करिअरबद्दल स्पष्ट विचार करून महत्त्वपूर्ण निर्णय नक्कीच घेऊ शकाल. याचबरोबर आपण वळूया तूळ राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. आजचा दिवस तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत विशेष रुची घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. काही काळासाठी तुमच्या करिअरच्या बांधिलकीमुळे तुमच्या नात्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये हे सर्व मिळवले आहे, ज्यासाठी तुम्ही इतकी मेहनत घेतली आहे, परंतु आता तुमच्या नात्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
यावेळी तुमच्या नात्याचं पोषण करणं तुमच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण घटक ठरू शकतो. आणि शेवटी आपण वळूया तूळ राशीच्या करिअर आणि धनराशी फळाकडे. आजचा दिवस सट्टा उद्यमांसाठी सर्वात उपयुक्त आहे. आज लॉटरी तिकीट किंवा कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्याने धनवृद्धीची उच्च शक्यता आहे. तुम्हाला कोणाकडून एक चांगला सल्ला मिळू शकतो आणि जर तुम्ही योग्य वेळीच तो केलात तर तुम्ही तुमची आय देखील वाढवू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी शांतपूर्ण नक्कीच राहील. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.